सनई चौघडे या मालिकेचा आजचा एपिसोड जय आणि शरूच्या रोमॅन्टिक आणि क्यूट मोमेंट्सचा आहे. रात्रीच्या अंधारात एकटी शरू आधीच तिला भीती वाटत असते आणि त्यात अचानक रूमची लाईट जाते. अशा परिस्थितीत शरू काय करते आणि पुढच्या क्षणी तिच्यासमोर कोण येतं हे पाहून तुम्हालाही धक्का बसेल. कारण आजच्या एपिसोडमध्ये जय आणि शरूमध्ये असा काही रोमॅन्टिक आणि क्यूट मोमेंट पाहायला मिळतो ज्यामुळे त्यांच्या नात्यातील जवळीक पुन्हा एकदा स्पष्टपणे जाणवते. तर चला पाहूया नेमकं काय घडलं. रात्री शरू आपल्या रूममध्ये एकटीच असते. एकटी असल्यामुळे तिला आधीपासूनच थोडी भीती वाटत असते आणि त्यात अचानक लाईट जाते. अंधार झाल्यामुळे शरू अजूनच घाबरते. स्वतःची भीती कमी करण्यासाठी ती शांतपणे स्वामी समर्थांचा जप करत असते. पण तेवढ्यात तिला रूममधून कसला तरी आवाज ऐकू येतो. शरू घाबरून लगेच विचारते, कोण आहे? पण समोरून काहीच उत्तर येत नाही. त्यामुळे शरूची भीती आणखीन वाढते आणि अचानक तिच्यासमोर एक व्यक्ती बेडशीट अंगावर घेऊन येतो. शरू अजूनच घाबरते आणि पुन्हा विचारते, कोण आहे? तेव्हा समोरूनच आवाज येतोय, मी 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 आहे शरू. जयचा आवाज ऐकता शरू त्याच्याकडे पाहते आणि जयला समोर पाहताच तिच्या चेहऱ्यावरचा सगळा घाबरेलपणा क्षणात कमी होतो. इतकंच नाही तर पुढच्या क्षणी शरू थेट जयला घट्ट मिठी मारते. याच वेळी बॅकग्राऊंडला सुरू होतं एक सुंदर रोमॅन्टिक सॉन्ग. त्या क्षणी जय आणि शरूची केमिस्ट्री इतकी सुंदर वाटते की सीन्स खरंच पाहण्यासारखं होतं. पण काही वेळाने शरूला कळतं की जयने तिला अशा प्रकारे घाबरवलं आहे. मग काय, रोमॅन्टिक मोमेंट अचानक बदलतो एकदम मजेशीर मोमेंटमध्ये. शरू रागाने जयला पिलो मारते आणि जयसुद्धा तिला पिलो मारायला सुरुवात करतो. दोघांमध्ये मस्त पिलो फाईट सुरू होते. या मस्तीमध्ये पिलोमधला कापूस बाहेर येतो आणि पूर्ण रूममध्ये कापूसच कापूस होतो. म्हणजे एका बाजूला शरूची भीती, दुसऱ्या बाजूला जयची मस्ती आणि त्यातून हा क्यूट रोमॅन्टिक मोमेंट. पण या संपूर्ण प्रसंगातून एक गोष्ट पुन्हा जाणवते. शरू घाबरली की तिला सगळ्यात आधी जयची साथ हवी असते आणि जयसुद्धा तिच्याच जवळ असतो. आता प्रश्न एवढाच फक्त ह्या दोघांचा क्यूट फ्रेंडशिप मोमेंट आहे की त्यांच्या नात्यांमध्ये मैत्रीपेक्षा काहीतरी जास्त निर्माण होते. तुम्हाला जय शरूची केमिस्ट्री कशी वाटली